नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींची अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा, लाडकी बहीण योजनेची जी महत्त्वाची माहिती आहे ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सगळ्यात अगोदर लाडक्या बहिणींनो, आताच आपण जर पाहिलं तर बघा, अजून तुम्हाला जुलै महिन्याचा हप्ता आलेला नाहीये. जुलै महिन्याचा हप्ता तुम्हाला आलेला नाहीये, म्हणजेच काय तर 1500 रुपये तुम्हाला अजून मिळालेले नाहीये जुलै महिन्याचे. आता आपण जर पाहिलं तर ऑगस्ट महिना, बघा ऑगस्ट महिना पण संपत आहे. आता ऑगस्ट महिना संपत असताना जुलैचे अजून पैसे आलेले नाहीये, तर ऑगस्टचे पैसे कधी मिळणार हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. आणि म्हणजेच काय तर तुम्हाला एकूण 1500 प्लस 1500 असे 3000 रुपये येणार का, हे पण खूप महत्वाचं आहे. सगळं काही तुम्हाला सांगतो. अतिशय महत्वाचे अपडेट तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्याच्यामुळे सगळ्या लाडक्या बहिणींनी व्हिडिओला लगेच लाईक करायचं आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे. लाडकी बहीण योजनेच्या दररोज काही ना काही नवनवीन अपडेट येत असतात. आताच तुम्ही पाहिलं असेल, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अपात्र बहिणींबाबत पण त्या ठिकाणी माहिती दिली होती. त्याच्यामुळे दररोज लाडकी बहीण योजनेच्या नवनवीन अपडेट जे आहेत ते येतच असतात. आणि नवनवीन अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर व्हिडिओ पाहणं खूप गरजेचं आहे. म्हणून सगळ्यांनी व्हिडिओ जे ते दररोज पाहत चाला, तरच तुम्हाला अपडेट समजतील. नाहीतर मग काय केवायसी मध्ये काही महिला अपात्र झाल्यात अशा पद्धतीने व्हायला नको. म्हणून तुम्ही नेहमीच अपडेट पाहत राहायचे. तुम्हाला नवनवीन अपडेट त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या आपल्या चॅनलवर सगळ्यात अगोदर मिळतात आणि अतिशय महत्वाची माहिती मिळते. त्याच्यामुळे सगळ्यांनी व्हिडिओ पाहायचा आहे. सगळ्यात अगोदर व्हिडिओ लाईक करून टाका आणि चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करून घ्या. आता बघा, महाराष्ट्रातील कोट्यवधी लाडक्या बहिणींसाठी एक अत्यंत महत्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. बघा, आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रातील कोट्यवधी महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतात. सगळ्यात जास्त लोकप्रिय योजना कुठली असेल तर लाडकी बहीण योजना. या योजनेमध्ये कोट्यवधी महिला लाभ घेत असतात लाडकी बहीण योजनेचा. तर आता त्याच महिलांसाठी एक अत्यंत महत्वाची आणि मोठी बातमी लाडक्या बहिणींसाठी समोर येत आहे. महाराष्ट्रात सध्या सणासुदीचं आणि विशेषतः भावा बहिणीच्या पवित्र प्रेमाचं प्रतीक असलेल्या रक्षाबंधन सणाचं वातावरण आहे. बघा, आताच आपण पाहिलं असेल की तुम्हाला अजून जुलैचा हप्ता आलेला नाहीये. त्याच्यामध्येच ऑगस्ट महिना आणि ऑगस्ट महिन्यामध्ये रक्षाबंधन, भावा बहिणीच्या पवित्र प्रेमाचं प्रतीक असणारा सण म्हणजेच रक्षाबंधन आहे. तर रक्षाबंधनाचा सण पण आता ह्या ठिकाणी आलेला आहे किंवा येतोय. तर या सणाच्या निमित्ताने तुम्हाला पैसे मिळणार आहेत का ते पण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजणार आहे. मिळणार आहे तर किती मिळणार आहे ते पण तुम्हाला सांगतो. आणि मागे जो GR आला होता त्या GRचं काय झालं, GR आल्यानंतर पैसे का आले नाहीत ते पण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कळणार आहे. सगळे अपडेट तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजणार आहे. म्हणून सगळ्यांनी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. बघा, पाहू शकता लाडक्या बहिणींनो, रक्षाबंधन सणाचं वातावरण आहे. रक्षाबंधनाचा हाच आनंद द्विगुणित, बघा डबल करण्यासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठा निर्णय घेण्याची तयारी दर्शवलेली. मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे राज्य सरकार. अतिशय मोठा निर्णय होणार आहे लाडक्या बहिणींसाठी. काय निर्णय होऊ शकतो तर बघा, लाडक्या बहिणींना 3000 रुपये येतात का, हा मोठा निर्णय आहे. येतील की काय सगळं काही तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगतोय. सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचंय. सगळं काही तुम्हाला शेवटपर्यंत क्लिअर होऊन जाणार आहे. बघा, रक्षाबंधनाच्या या पवित्र मुहूर्तावर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात थेट पैसे जमा होणार का, तर बघा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पैसे हे डीबीटीच्या माध्यमातून येतात. डीबीटी म्हणजेच काय तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, थेट लाभ हस्तांतरण. थेट तुमच्या अकाउंटला हे पैसे जमा केले जातात. आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता वेळेवर मिळणार की जुलै आणि ऑगस्ट असे दोन्ही हप्ते मिळून एकत्र 3000 रुपये बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार, हे पण पाहणं गरजेचं आहे. आता तुम्हाला काय वाटतं लाडक्या बहिणींनो, तुम्हाला 3000 रुपये आले पाहिजे का? रक्षाबंधनाची जी ओवाळणी आहे, भावाकडनं बहिणींसाठीची जी ओवाळणी आहे 3000 रुपयांची, ती तुम्हाला आली पाहिजे का? कोणत्या महिला भगिनींना वाटतंय की 3000 रुपये आमच्या अकाउंटला आले पाहिजे? लाडक्या बहिणींना, भाऊ बहिणींना त्या ठिकाणी जी ओवाळणी देत असतात, तर ती जी ओवाळणी आहे ती तुम्हाला दिली पाहिजे का? 3000 रुपये लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या निमित्ताने मिळाले पाहिजे का? तुम्हाला जर वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये लिहून पाठवा. सगळ्या महिलांनी 3000 रुपये, बघा ज्या महिला भगिनींना वाटतंय की 3000 रुपये ह्या ठिकाणी लाडक्या बहिणींना दिले पाहिजे, भावाकडनं ओवाळणी जी ती आली पाहिजे 3000 रुपयांची, तर कमेंट बॉक्स मध्ये सगळ्यांनी 3000 रुपये पाहिजे लिहून पाठवायचं आहे. तर बघा, कारण जुलैचा हप्ता तर तुमचा पेंडिंगच आहे.
जुलैचे 1500 रुपये आहेत, सोबत आता रक्षाबंधन येत आहे तर ते 1500 रुपये, असे एकूण मिळून 3000 रुपये तुम्हाला आले पाहिजे का, असं तुम्हाला वाटतंय का? जर असं वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सगळ्यांनी लिहून पाठवायचं. आता बघा, बँक खात्यात पैसे जमा होण्यासाठी सरकारकडून प्रशासकीय पातळीवर नेमकी कोणती तयारी जी आहे ती सुरू आहे आणि ई-KYC तसेच अर्जांच्या पडताळणीबाबतची ताजी अपडेट काय, या सर्व प्रश्नांचे सविस्तर विश्लेषण आज आपण या विशेष वृत्तात पाहणार आहोत. सगळं काही तुम्हाला सविस्तररित्या मी सांगतोय, सगळं काही तुम्हाला सविस्तर कळणार आहे, म्हणून सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. बघा, आताच आपण पाहिलेले रक्षाबंधनाचा सण जो आहे तो येतो आहे. रक्षाबंधनाच्या निमित्ताने तुम्हाला 3000 रुपये हवेत का, ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे. पण त्या अगोदर एक GR आला होता, तो GR पण मी तुम्हाला दाखवतो, त्याची काय महत्वाची माहिती ते पण सगळं काही सांगतो. बघा, तर बघा या ठिकाणी पाहू शकता, जो GR आलेला होता तो GR मी तुमच्या समोर ओपन केलेला आहे. पाहू शकता बघा, दिनांक आहे 12 ऑगस्ट 2026. 12 ऑगस्ट 2026 रोजी एक GR या ठिकाणी काढण्यात आला होता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत महाराष्ट्र शासनाच्या. याच्यामध्ये बघा स्पष्ट उल्लेख होता काय, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2026-27 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबतचा स्पष्ट उल्लेख होता. म्हणजे लाडक्या बहिणींना पैसे देण्याचा त्या ठिकाणी निधी जो आहे तो देण्यात आलेला होता, लाडक्या बहिणींना निधी. आता हा जो काही GR होता तो 12 ऑगस्टला आलेला होता. बघा, 12 ऑगस्ट 2026 हा GR आलेला होता. आता GR मध्ये महत्वाचा उल्लेख काय होता, महत्वाची माहिती काय होती, सगळं काही तुम्हाला सांगतो. बघा, या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हा जो काही GR आहे तो महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक व न्याय विभागामार्फत काढण्यात आलेला होता. याच्यामध्ये स्पष्टपणे म्हणण्यात आलेलं होतं बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी जो काही लेखा शीर्षक आहे, तर या लेखा शीर्षकाखाली माहे जुलै 2026 या महिन्याचा आर्थिक लाभ अनुसूचित जाती घटकांतर्गत पात्र लाभार्थी महिलांना अदा करण्यासाठी सुमारे 344.74 कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव महिला व बालविकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे. तर बघा, 344.74 कोटी रुपये इतका जो निधी आहे, हा निधी सचिव महिला व बालविकास विभाग यांना देण्यात आलेला होता किंवा त्यांना वितरित करण्याबाबतची मान्यता शासनाने प्रदान केलेली होती माहे जुलै. बघा, या ठिकाणी स्पष्ट म्हटले फक्त आणि फक्त जुलै म्हटलेला होता, बरोबर आहे. आता जुलै महिना म्हटलेला होता, जुलै महिन्याचा लाभ जो आहे तो दिला गेला पाहिजे होता, पण तो दिलेला नाहीये. 12 ऑगस्टला GR आलेला होता. आज जर आपण या ठिकाणी पाहिलं तर आपण शेवटच्या आठवड्यामध्ये आहोत, ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आहोत, तरी देखील अजून पैसे आलेले नाहीयेत. GR आल्यानंतर जवळपास 3 ते 4 दिवसांमध्ये पैसे वाटप सुरू होतं, 3 ते 4 दिवसांमध्ये, पण अजूनपर्यंत पैसे वाटप सुरू झाले नाही. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे हा जो GR आहे बघा, हा जो GR आहे, हा जो शासन निर्णय आहे, हा आता वेबसाईटला तुम्हाला सापडत नाहीये, हा तुम्हाला वेबसाईटला पाहायला मिळत नाहीये. म्हणजे ज्या वेबसाईटवर हा येत असतो, शासनाची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर हा GR तुम्हाला आता पाहायला मिळत नाहीये, ही पण एक महत्वाची गोष्ट आहे. आता GR डिलीट झालाय का, तर लक्षात घ्या बघा, GR जो आहे तो त्या ठिकाणी आता उपलब्ध नाहीये. मी 2-3 वेळा चेक केलाय, तो GR त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही. पण महत्वाचं काय बघा, हा GR मध्ये स्पष्ट उल्लेख होता जुलैच्या हप्त्याबाबत, जुलैच्या पैशांच्या संदर्भात, आणि ऑगस्ट महिन्याची लाडकी बहीण योजना म्हणजे रक्षाबंधन पण आता या ठिकाणी येत आहे. तर रक्षाबंधनाच्या निमित्ताने पण तुम्हाला पैसे दिले गेले पाहिजे, याच्यासाठी सरकार तयारी करत असेल म्हणून हा GR जो आहे तो त्या ठिकाणी काढला गेला असू शकतो. पण याच्यामध्ये एक होऊ शकतो, नवीन जो GR आहे तो येऊ शकतो आणि नवीन GR मध्ये उल्लेख असू शकतो 2 महिन्यांचा, म्हणजे जुलै आणि ऑगस्ट पण असू शकतो, किंवा मग ऑगस्टचा सेपरेट GR एक काढला जाऊ शकतो. कारण हा जुलैचा जो GR आहे तो सध्या वेबसाईटला उपलब्ध नाहीये, माहिती उपलब्ध नाही, अशा पद्धतीने त्या ठिकाणी पाहायला आपल्याला मिळत आहे. तर आता जुलैचा GR आला होता, जुलैचे पैसे तर तुम्हाला येणारच आहेत, त्याच्याबद्दल काळजीच नकोय. पण ऑगस्टचे पण पैसे तुम्हाला सरकार देण्याच्या तयारीत असू शकतं, कारण सध्या आता रक्षाबंधन पण आहे. रक्षाबंधनाच्या निमित्ताने तुम्हाला 3000 रुपये त्या ठिकाणी सरकारकडनं दिले जाऊ शकतात. तुम्हाला काय वाटतंय, 3000 रुपये मिळाले पाहिजे का? ज्या ज्या लाडक्या बहिणींना वाटतंय की 3000 रुपये आम्हाला मिळाले पाहिजे, त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. आणि रक्षाबंधनाच्या निमित्ताने 3000 रुपयांचा हप्ता तुम्हाला येण्याची दाट शक्यता त्या ठिकाणी आहे. म्हणून लाडक्या बहिणींनो, तुम्हाला 3000 रुपये या ठिकाणी रक्षाबंधनाच्या निमित्ताने वाटप सुरू होऊ शकतं. कोणत्याही क्षणी तुमच्या अकाउंटला हे जे काही पैसे ते जमा होऊ शकतात, कारण GR आल्या तुम्हाला हे पैसे वाटप सुरू होतील. रक्षाबंधन पण आता त्या ठिकाणी येत आहे, त्याच्यामुळे हे पैसे तुमच्या अकाउंटला जमा व्हायला सुरुवात होऊ शकते. त्याच्यामुळे सगळ्यांना हा व्हिडिओ आवडला असेल अशी अपेक्षा करतो. व्हिडिओ आवडला असेल तर सगळ्यांनी व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.